जालना स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई। 11,35,000च्या मुद्देमालासह अवैध गुटखा जप्त, एक आरोपी जेरबंद। जालना मानवी आरोग्यास घातक आणि महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला सुगंधित पान मसाला व जर्द्याची अवैध वाहतूक करणाऱ्या एका आरोपीला जालना स्थानिक गुन्हे शाखेने LCB रंगेहात पकडले आहे। या कारवाईत पोलिसांनी एकूण 11,35,600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून एका आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत। गुप्त माहितीच्या आधारे नाकेबंदी। जालना जिल्ह्यात अवैध गुटखा विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक श्री तेघबीरसिंग संधू यांनी दिले होते। त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री पंकज जाधव यांनी पथकाला मार्गदर्शक सूचना केल्या होत्या। दिनांक 7 जुलै 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की नाव्हाकडून जालना शहराकडे एका लोडिंग वाहनातून प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक केली जात आहे। या माहितीच्या आधारे पोलिसांनी नाव्हा चौफुली येथे सापळा रचून नाकेबंदी केली। 11 लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त। संशयास्पद लोडिंग चारचाकी वाहन क्रमांक MH21BH 7400 चौफुलीवर येताच पोलिसांनी ते थांबवले। वाहनाची झडती घेतली असता त्यात मानवी आरोग्यास घातक असलेला सुगंधित राजनिवास पान मसाला आणि KN01 जाफराणी जर्दा असा एकूण 8,85,600 रुपये किमतीचा अवैध साठा आढळला। पोलिसांनी गुटख्यासह 2,50,000 रुपये किमतीचे लोडिंग वाहन असा एकूण 11,35,600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। आरोपीला अटक। या प्रकरणी पोलिसांनी वाहन चालक मेहबूब खाजा शेख वय 31 वर्षे रा आक्सा मस्जिद जवळ बालाजी नगर जालना याला ताब्यात घेतले आहे। आरोपी विरुद्ध सदर बाजार पोलीस ठाणे जालना येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। कारवाई करणारे पोलीस पथक ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक श्री तेघबीरसिंग संधू, माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री विक्रम साळी व उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री पंकज जाधव, सपोनी सचिन खामगळ, पोपनी राजेंद्र वाघ तसेच अंमलदार रमेश राठोड, प्रभाकर वाघ, इर्शाद पटेल, सतीश श्रीवास, सोपान क्षीरसागर आणि चालक अशोक जाधवर यांनी केली आहे।